सक्सेसची व्याख्या वेगवेगळी आहे, डेफिनेशन आहे. प्रत्येक व्यक्तीला वाटतं छानपैकी माझा बंगला असायला पाहिजे, असाय पाहिजे असं वाटतं का नाही? मग बंगला असणं आपलं स्वप्न आहे का गरज आहे? गरज आहे का नाही सर? पण आपलं काय होऊन बसलंय? स्वप्न होऊन बसलंय. आणि त्या बंगल्यासमोर छान अशी कार असाय पाहिजे. ही कार देखील आपली गरज आहे का स्वप्न आहे? गरज आहे, पण स्वप्न होऊन बसले का नाही? नेहमी सांगतो, पावसाळा दिवस आहे, रिमझिम चालू आहे, पूर्ण फॅमिलीला जायचंय, चांगल्या कार्यक्रमाला, लग्नाला जायचंय. आता वेळ होतोय, बाहेर तर पाऊस चालू आहे, जायचं कसं? त्यावेळेस नक्कीच मनामध्ये वाटतं, जर माझ्याकडे छोटीशी कार असती तर मी घेऊन गेलो असतो. मग कार असणं आपली गरज आहे का स्वप्न आहे? गरज आहे का नाही? याच बरोबर बघा, चिल्ड्रन एज्युकेशन, आमचे मुलं चांगल्या शाळेमध्ये शिकायला असावे असं प्रत्येक आई वडिलाला वाटतं का नाही? नसता कुठल्या तरी आई वडिलांना वाटतं का माझे बाळ जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये असायला पाहिजे? वाटतं नाही वाटणार. त्याच बरोबर बघा, फॉरेन टूर, प्रत्येक व्यक्तीला वाटतं मी जीवनामध्ये येऊन कधीतरी विमानामध्ये बसायला पाहिजे. वाटतं का नाही? आपण आतापर्यंत विमानावर उडतं, आपली मान वरी जाते आणि आपण विमानाकडे बघतो. असं झालंय का नाही? विमानाचं टायर तरी आपण बघितलंय का? नाही बघितलं. विमानामध्ये किती जण बसले? हात वरी करा, त्यांच्यासाठी आपल्या टाळ्या वाजवायच्या. विमानामध्ये या ठिकाणी एक पण बसलेला नाही, पण तुमच्या समोर जी व्यक्ती बोलतोय, मी जालिंदर सर विमानामध्ये जाऊन आलेलो आहे. मी काय विमानामध्ये बसलो? मी खानदानी श्रीमंत नाही, मी टाटा बिर्ला यांच्या घरामध्ये माझा जन्म झालेला नाही म्हणून बसलो नाही. पण माझं सौभाग्य 32 महिन्यापूर्वी घेतलेला निर्णय, या प्लॅटफॉर्मचा, AWPL या फॅमिलीचा निर्णय घेतला. बघता काम करत राहिलो आणि अशी एक वेळ आली की AWPL फॅमिलीने मला थायलंडला विमानाने नेलं. कुठे नेलं? AWPL. आपल्या फॅमिली सगळ्यांना जोरदार टाळ्या. आमच्या सोबत तुम्ही 5 वर्ष टिकून राहा, सर्वजण आमच्या सोबत 5 वर्ष टिकून राहा. मीच नाही तर इथं बसलेला प्रत्येक नागरिक विमानामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. मग विमानात बसणार आहे, टाळ्या कशाला हेल्थी लाईफ. प्रत्येक व्यक्तीला वाटतं मी निरोगी असायला पाहिजे. वाटतं का नाही? का कुणाला वाटतं मी आजारी असायला पाहिजे? कुणाला वाटतं मला मुळव्याध व्हायला पाहिजे? कुणाला वाटतं मला थायरॉइड व्हायला पाहिजे? वाटतं? कुणाला वाटतं माझ्या मणक्यामध्ये गॅप असायला पडायला पाहिजे? नाही. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला वाटतं का नाही मी निरोगी असायला पाहिजे? पण या ठिकाणी तुम्ही प्रत्येक जण निरोगी होणार आहात. चॅलेंज देऊन सांगतो, प्रत्येक व्यक्ती निरोगी होणार आहे. कारण आपलं सेशनच आहे, हेल्थ आहे का नाही? म्हणजे हेल्थ विषयी चर्चा होणारच आहे. त्याचबरोबर हेल्थ विषयी पण आपली चर्चा होणार आहे. त्याचबरोबर आपल्या बँकेमध्ये आपलं बँक बॅलन्स असावं असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं का नाही? पण आपल्या बँकेमध्ये बँक बॅलन्स नसतं. असतं का? नसतं. पण चॅलेंज देऊन सांगतो, आमच्या सोबत राहा. प्रत्येक व्यक्तीचं बँक बॅलन्स मी कोटी म्हणत नाही तर 10 लाखाच्या पुढे तरी नक्कीच तुमच्या बँकेमध्ये बॅलन्स असल्याशिवाय राहणार नाही. बघा, आता पैसा, बंगला, गाडी, घर, लेकराचं शिक्षण, मुलाचं शिक्षण हे सगळं आपल्याला मिळणार आहे. पण आपल्याला तसा प्लॅटफॉर्म पाहिजे का नाही? सक्सेस प्लॅटफॉर्म पाहिजे का नाही? मजबूत प्लॅटफॉर्म पाहिजे का नाही? या ठिकाणी बघा,
सक्सेस नीड ए प्लॅटफॉर्म. म्हणजे तसा प्लॅटफॉर्म असणं आपल्या जीवनामध्ये गरजेचं आहे का नाही? नीड म्हणजे काय? गरजेचं आहे का नाही? अहो एवढं मोठं विमान टाटा बिर्लाचं त्याला जरी उडायचं झालं पण त्याच्यासाठी चांगल्या प्लॅटफॉर्मची गरज असायला पाहिजे का नाही? प्लॅटफॉर्म मजबूत पाहिजे का नाही? आणि हे जर विमान मी साई पॅलेसच्या बाजूला रोड वरती ठेवलं आणि उड्डाण घे म्हटलं उड्डाण घे कसं? पण प्लॅटफॉर्म कसा आहे? मजबूत आहे. बघा कशी जंप घेतो उड्डाण घेतो. काय होते? म्हणजे असंच आपण पण उड्डाण घेणार आहोत. विमान रुसलं पण आपण रुसायचं. आपण रुसला आपण आहे त्याच परिस्थितीमध्ये राहणार आहात. आपण तशाच बांगड्या भरत राहणार आहात. आपण तसेच फळ विकत राहणार आहात. आपण तसंच टपरी चालवणार आहात. आपण तसंच कार मेकॅनिकल राहणार आहात. आपण तसेच शेतकरी राहणार आहात. पण या विमानासारखं आपले उड्डाण आपण घेणार नाही. जर रुसला तर. पण आपण रुसणार नाही का फायटर? कोणी रुसणार आहे का इथं? मग त्या फायटर साठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. मग कोणता प्लॅटफॉर्म? व्हाय प्लॅटफॉर्म इज इम्पॉर्टंट. का गरजेचा आहे? बघू कुठले प्लॅटफॉर्म इथं उदाहरण दिले. कशाचं चित्र आहे? टांगा घोडा. पुन्हा उत्तर दिलं जोगदन सरनं, आचार्य सरनं, दोघांसाठी. हा तुम्ही पण दिलं. तुमच्यासाठी दोघांसाठी पहिला जोरदार टाळ्या होऊ द्या. कारण का आपण हे सेशन असं केलं की 1 तासाचं सेशन करणार आहात. ज्यांनी कुणी उत्तर दिले त्यांच्यासाठी शाबासकी म्हणून टाळ्या वाजवल्या जाणार आहात. आणि टाळ्या अशा जोरात वाजवा. आपल्या शेजारी कोण जर भुकली खात असेल, झोप घेत असेल, त्याची कानटाळी उघडली पाहिजे. म्हणून आपण टाळ्या वाजवायचे आपले एक फायदे आहेत. मुकरम सरनं सांगितलं ना किती फायदे आहेत. किती फायदे आहेत का नाही? मग आता इथं आपण अनेक फायदे करून घ्यायचे. सांगा बरं ह्याचे इन्कम किती असेल? 1000 ते 500 मध्ये इन्कम असेल. ओके. दुसरं कशाचं चिंतन आहे? घोडा आहे. ह्याचं इन्कम किती असेल? 5000 10,000. ओके. तिसरं कशाचं चित्र आहे? घोडा. ह्याचं इन्कम कितीचा असेल? हो हे पण घोडाच आहे. हे पण घोडाच आहे. हे पण घोडाच आहे. तिन्ही घोड्याच्या जाती आहेत. सारखेच आहेत का नाही? मग इन्कम मध्ये फरक का? प्लॅटफॉर्म मजबूत आहे. मॅडम साठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. मग आपल्याला असा प्लॅटफॉर्म पाहिजे का नाही? प्लॅटफॉर्म असणं गरजेचं आहे का नाही? बघू आपल्यासाठी प्लॅटफॉर्म कोणता आहे आणि मार्केटमध्ये किती प्लॅटफॉर्म आहेत. मार्केटमध्ये किती राजमार्ग आहेत. ऐकायला तयार आहात? बघा 4 ways to achieve success. किती मार्ग आहेत? 4 आहे. पण खाली किती आहेत? 1. चौथा मार्ग आपल्यासाठी आहे पण ते पडद्याआड आहे आणि मी तुम्हाला ते सांगणार आहे. बघू पहिला कोणता आहे? कशाचं चित्र आहे? लता मंगेशकर. यांच्याकडे काय? कंठ, आवाज. इथं लता दीदी भरपूर आहे बसलेल्या. पण यांना कंठ आहे का? नाही आहे. आचार्य सर तसं म्हणू नका. कंठ आहे पण लता दीदी सारखा कंठ एक्स्ट्रा आहे का? म्हणजे एक्स्ट्रा टॅलेंट आहे का आपल्याकडे? मग हा मार्ग आपल्यासाठी आहे का सर? नाही. अक्षय कुमार भरपूर आहे तिथं. शाहरुख खान भरपूर आहे. पण त्यांच्यासारखं टॅलेंट आहे का? मग हा राजमार्ग आपल्यासाठी आहे का? अरे रे. दुसरा बघू. दुसरा कोणता आहे? हायर एज्युकेशन. इथं हायकोर्टाचा जज कोणी आहे? एमडी डॉक्टर आहे का? नाही. मग हा राजमार्ग आपल्यासाठी आहे का? हा पण नाही. मग तिसरा बघू. काय? बिग इन्व्हेस्टमेंट म्हणजे मोठी गुंतवणूक. मग हा राजमार्ग आपल्यासाठी आहे का?
द्वारकादास तू आपण करू शकतो का? साई पॅलेस तू आपण बांधू शकतो का? का नाही? मोठी गुंतवणूक आहे, गुंतवणूक आपण करू शकत मग हा पण राजमार्ग आपल्यासाठी आहे का? अरे मग कोणचा राजमार्ग आहे आपल्यासाठी? चौथा कुठे आहे? पडद्याच्या बघा, चौथा राजमार्ग मेक ए नेटवर्क, मेक ए नेटवर्क, मेक ए नेटवर्क. मेक ए नेटवर्क, मेक ए नेटवर्क. कसा? जिओवाल्याने नेटवर्क तयार केलं, व्हॉट्सअप वाल्याने नेटवर्क तयार केलं, फेसबुक वाल्याने नेटवर्क तयार केलं, एअरटेल वाल्याने नेटवर्क तयार केलं. सगळे नेटवर्क यांनी तयार केलं का नाही? म्हणून अरबपती आहेत का नाही? करोडपतीच नाही तर अरबपती आहेत का नाही? मग यांनी काय केलं? नेटवर्क तयार केलं. नेटवर्क केलं का नाही? मग नेटवर्क त्यांनी तयार केलं. जिओचं उदाहरण नेहमी देतो मी. जिओवाल्याचं सिम, जिओचं सिम किती जणांकडे आहे? 90% लोक आहे का नाही? नेहमी उदाहरण देतो. रात्रीचे 11:45 झालेले आहेत. सुंदर असा पिक्चर पाहत आहात. आता पुढे काय आपल्याला उत्सुकता लागलेली आहे, किंवा एखादी मालिका पाहत आहात. आता पुढे काय, किंवा एखादं क्रिकेट बघत आहात. मॅच भारत जिंकतो का हारतो हे आपल्याला उत्सुकता लागली. 11:45 झालेले आहेत. नवीन डाटा कधी येतो? 12च्या नंतर. पण 11:45 आपला डाटा गुरु 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 फिरायला लागला. त्यावेळेस आपल्या हृदयात धर गुरु आता कसं पुढं काय होतं का नाही? पण आपल्याला आपण पैशावाले आहात. तुम्हाला माहित आहे 1 GB चा डाटा म्हणलं की 22 रुपयाचा मारायचा, 1.5 GB चा म्हणलं की 29 रुपयाचा मारायचा. पुन्हा कोणचा डाटा आहे? 2 GB चा डाटा आहे का नाही? डाटा आपल्याला दम पडतो का? 15 मिनिट वाट पाहतो का नवीन डाट्याची? कारण आपण पैसे भरलेले असतात, एकदाच रिचार्ज केलेलं असतं का नाही? पण आपण वाट पाहत नाही. मग आपण 15 मिनिट वाट पाहत नाही. हे 1.5 GB असेल, 2 GB असेल, 1 GB असेल, लागलीच रिचार्ज करतो. फिरायला परत येतं, जाग्यावर येतं का नाही? आपलं मन प्रसन्न होतं. आता मी पुढे काय बघणार आहे? पण तुम्ही जे डाट्याचे पैसे घातलेले असतात ते पैसे कुणाच्या खात्यात जातात? कुणाच्या खात्यात? जिओवाल्याच्या खात्यात जातात. आणि जिओवाला त्यावेळेस झोपेत असतो का जागी असतो? झोपेत असतो का नाही? मग झोपेत पैसे कोण कमवतं? कोण कमवतं? जिओवाला. आणि जागे राहून पैसे कोण कमवून देतं? आपण. देतात का नाही? मग जिओवाल्यासारखं तुम्हाला पण व्हायचं का? झोपेमध्ये तुम्हाला पण पैसे पाहिजेत का? नक्कीच. पण असं वाटत नाही. त्याच्यासाठी आपल्याला प्लॅटफॉर्म पाहिजे. पण आपण ह्या जिओवाल्यासारखं आपण एवढी गुंतवणूक करू शकतो का? टावर बांधू शकतो का? म्हणजे मोठी गुंतवणूक करू शकत. म्हणून आपल्याला कुणाची तरी मदत घ्यावी लागेल का नाही? कुणाचं तरी आपल्याला सहकार्य घ्यावं लागेल का नाही? कुणाच्या तरी सहकार्याने आपल्याला प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे का नाही? मग त्या प्लॅटफॉर्मचं नाव तुम्हाला ऐकायला तुम्ही आवडेल? नक्की आवडेल. त्याचं नाव आहे बघा, ऑस्ट्रेलियस वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड. प्लॅटफॉर्म मजबूत आहे. ऑस्ट्रेलियस वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड. ऑस्ट्रेलियस हा शब्द युनानी देशातील युनानी शब्द आहे. आपल्याकडे गॉड ऑफ मेडिसिन म्हणतात. जसं धन्वंतरीला म्हणतात का नाही गॉड ऑफ मेडिसिन, त्या शब्दाचा अर्थ तसा होतो.
वेलनेस या शब्दाचा अर्थ होतो आपणाला आजार होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी, आपणाला आजार होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी. 9 नोव्हेंबर 2014 ला आपल्या संस्थेचं रजिस्ट्रेशन झालं. कधी? 9 नोव्हेंबर 2014 ला आपल्या संस्थेचं रजिस्ट्रेशन झालं. मग आपल्या संस्थेचं विजन आणि मिशन काय ऐकायला तयार आहात? या संस्थेचं विजन आणि मिशन बघा. त्याचबरोबर विजन आणि मिशन आहे टू प्रोव्हाइड गुड हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस. म्हणजे आपल्याला जर गुड हेल्थ असेल तर नक्कीच काय मिळेल? पैसा मिळेल. आणि पैसा मिळाल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये काय असतं? हॅपीनेस म्हणजे आनंदच आनंद. सक्सेस 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 हे आपल्या संस्थेचं विजन आणि मिशन आहे. मग आपल्या संस्थेचे सर्व कोण आहे? आपले जनक कोण आहे? आपलं दैवत कोण आहे? या प्लॅटफॉर्म कुणी तयार केला? त्या दैवताला तुम्ही पाहायला तयार आहात? या जनकाला पाहायला तुम्ही सर्वजण तयार आहात? मग असं नाही सलामी द्यायची, जाग्यावर नोंदायचं. त्या दैवताचं नाव आहे मिस्टर संजीव कुमार. हा प्लॅटफॉर्म हे दैवत आहे तुमच्या आमच्यासाठी, हे दैवत आहे. मग आता बघू संस्थेचं हेड ऑफिस कुठं आहे? नवदिल्ली. कुठं आहे? नवदिल्ली या ठिकाणी आहे. याचबरोबर बघा संस्थेकडे लिगली डॉक्युमेंट आहेत का? सर्टिफिकेट बघा लिगली किती आहेत का नाही? याचबरोबर बघा हे पण आहे. अशा आणि एक नव्हे तर अनेक सर्टिफिकेट आपल्या संस्थेकडे आहेत. मग संस्थेला अवॉर्ड मिळालाय का? चॅम्पियन ऑफ चेंज अवॉर्ड कुणाच्या हस्ते मिळाला? माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हा अवॉर्ड मिळाला आपल्या संस्थेला. म्हणजे भारत सरकारने पण दखल घेतलेली आहे. पुरस्कार राष्ट्रपतीच्या हस्ते मिळालेला आहे. बघू शकता एक नव्हे तर अनेक पुरस्कार आपल्या संस्थेला मिळालेले आहेत. हे लिगली डॉक्युमेंट. मग आपली संस्थेला आयुर्वेदामध्ये काम करते. हे पूर्वीच्या काळामध्ये आयुर्वेद होतं का नाही? हे ऋषीमुनी आहेत का नाही? आहेत का नाही? का पहिलं ॲलोपॅथिक होतं? आयुर्वेदाचा इतिहास माहित आहे कोणाला? किती वर्षाचा आहे? 5000 वर्षापूर्वीचा आहे का नाही? पूर्वी असं आयुर्वेद होतं का नाही? असे काढे असे औषध तयार केले जात होते का नाही? इंजेक्शन वगैरे होतं का? केमिकल होतं का? सगळं आयुर्वेद होतं का नाही? पण आयुर्वेदाकडे आपण वळूया. त्याचबरोबर बघा आयुर्वेदा बघा काय काय आहे तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर हे पूर्वीच्या काळामध्ये लाईफस्टाईल कशी होती, म्हणजे माणसं कसे जगत होते, कसं पूर्वीच्या काळामध्ये आजार होते. पण असले आजार होते का? कोणते आजार होते बघा हे होते का नाही? काय काय वाचा? मलेरिया होते ना, डिप्थेरिया, चेचक काय का नाही, फायजा होते का नाही असं? मग मला सांगा मलेरिया कशामुळे होत होता? मच्छरमुळे, डासामुळे. प्लेग कशामुळे होत होता? उंदरांच्या पिसामुळे. उंदरामुळे नाही, उंदरांच्या पिसामुळे. उमा मॅडमसाठी एकदा टाळ्या वाजवा. लागून नसलेल्या उंदरांच्या पिसामुळे, उंदरांच्या पिसामुळे होत होता का नाही प्लेग? प्लेग होत होता का नाही? हे पूर्वीच्या काळी असे आजार होते आपल्या पंजोबाच्या काळामध्ये. आता आहेत का? आहेत. मग आता कुठले आजार आहेत? हा ओके. म्हणजे असे भयानक आजार आता आहेत. हे आजार का व्हायला लागले? केमिकल. राजेंद्र सर त्यांच्यासाठी टाळ्या. आणि केमिकल केमिकल, पाण्यात केमिकल, फळात केमिकल. शेतीवाले केळं मिळालेत का सर? टरबूज बघितलं तर सगळं एखादं टरबूज पांढरा आहे का? मी बक्षीस देतो त्या टरबूज. सगळे लालच. त्याचं कारण काय? केमिकल इंजेक्शन देते त्यातून सगळे लाल होऊन आपणच त्याच्याबद्दल म्हणतात नको नको सगळे लाल आहे. मला माहित आहे कारण त्याच्यामध्ये केमिकल आहे. ओके. मग हे केमिकल मुळे आपल्याला असे
आजार व्हायला लागलेले आहेत. बघा हे तुम्ही वॉर्निंग दिलेले आहे आपल्याला काय खाल्लं पाहिजे, काय केलं पाहिजे, पर्यावरणाचा आपल्याला बघा कसे आपल्याला दुष्परिणाम झालेले आहेत का नाही? थर्मल आहे का नाही? थर्मल परळीमध्ये किती प्रदूषण आहे का नाही? शेतकरी राजा काय फवारायला, केमिकल फवारायला का नाही? याच बरोबर बघा असे सगळं प्रदूषण आहे. खाण्या पिण्यातून गोळ्यातून सगळे केमिकलच आहे. हे बघा मग असं काय व्हायलं, केमिकल मुळे असं आपल्याला आजार व्हायला लागले का नाही? हे आजाराचे चित्र दाखवले वेगवेगळे. बघा असं पण आता असं व्यायाम वगैरे आपण विसरत का नाही? आता व्यायाम वगैरे आपण करायलाच का नाही? सकाळी चाललात का नाही? म्हणून आपल्याला वेगवेगळे आजार व्हायला लागले. हे बघू शकता कसे. मग हे सगळे आजार झाले खरे. मग आपली संस्था म्हणते आपल्या संस्थेकडे एकूण 8 कॅटेगरीचे प्रोडक्ट आहेत. किती? 8 कॅटेगरीचे. एक प्रोडक्ट समजून घेऊया. ओरल केअर म्हणजे हे या ठिकाणी चित्र दाखवलंय. डेंटोडॉक रोज घरामध्ये लागतं का नाही? घरामध्ये काय लागतं? डेंटोडॉक लागतं का? पेप्सोडन लागतं का? कोलगेट लागतं? कोलगेट लागतं का नाही? मग कोलगेट केमिकलचं असतं का नाही? मग दात घासल्यानंतर आपल्याला केमिकलमुळे आजार होतात का नाही? आता इथून पुढे केमिकलचं कोलगेट वापरायचं नाही. आपलं डेंटोडॉक वापरायचं. आयुर्वेदिक डेंटोडॉक आहे, त्याच्यामध्ये लवंग, इलायची, पुदिना असे इन्ग्रेडियंट टाकलेले आहेत. ते आपण घासल्यामुळे काय होतं, असे दात पांढरे होतात आणि 20 हजारावर चालतं. मल्टीपर्पज आहे. मल्टीपर्पज कसं आहे? कारण तुम्हाला खाज, खुजली, गचगरज, नायटा असे त्वचेचे आजार झाले. बाहेरले केमिकलचे क्रीम आणायचे नाही. त्वचाला अनेक त्वचा होते. आता हे क्रीम वापरायचं, बाहेरचे वापरायचे नाही. दुकान फक्त बदलायचं. तेच नाही, ऍसिडिटी झाल्यानंतर आपण कुठे जातो? युनो आणायला जातो का नाही? कोणा सांगितलं युनो आणायचं म्हणून? आडवट आहे. माइंड मध्ये बसवलं का नाही? युनो ऍसिडिटी बॉन्ड बसवलं का नाही? इथून पुढे युनो आणायचं नाही सर. हरभरा एवढं काढायचं, कोमट पाणी करायचं गिलासभर, मिक्स करायचं. युनो पेक्षा फास्ट रिझल्ट मिळणार नाही. युनो पेक्षा केमिकलचे आपण वापरचाल का आता? कुठलं वापरणार? डेंटोडॉक. आपलं आयुर्वेदिक डेंटोडॉक हे वापरल्यामुळे आपले एवढे फायदे होतात. त्याचबरोबर बघा आता रोग प्रतिकार क्षमता वाढवणे के लिए इम्युनिटी रस आहे. त्याचबरोबर असे अनेक प्रोडक्ट आपली इम्युनिटी पॉवर वाढवतं, रोग प्रतिकार शक्ती वाढवतं. आपण हे टॉनिक म्हणून, आयुर्वेदिक टॉनिक म्हणून देत असतो. त्याचबरोबर बघा पंचतुळशी. पंचतुळशी घ्या सर, आपण डेमो दाखवू. मधुमेहाशी संबंधित बघा, मधुमेहाशी संबंधित म्हणजे डायबिटीस, शुगर साठी ज्यांना शुगर आहे त्यांच्यासाठी हे प्रोडक्ट आहे. हे डायबिटॉक असेल, लोनिया असेल, स्टिओडॉक असेल, असे हे प्रोडक्ट आहेत. त्याचबरोबर ओके. त्याचबरोबर बघा हड्डी और जोडों से संबंधित म्हणजे हाडाची समस्या म्हटलं की ऑर्थोडॉक आहे का नाही? ऑर्थोडॉक हे मालिश करण्यासाठी जेशी ऑइल आहे. हे पण क्रीम आहे का नाही? हे आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हणतं तुमच्या हाडामधलं आता केमिकल कॅल्शियम कमी झालं, कॅल्शियमच्या गोळ्या चालू कराव्या लागतील. म्हणतो का डॉक्टर? आता मी तुम्हाला गोळ्या लिहून देतो, हे गोळ्या चालू करा. 1 महिना झाला की परत माझ्याकडे या. माझा कायमचा गिराईक तुम्हाला करतो का नाही डॉक्टर? पण आता कायमचं गिराईक तसं व्हायचं नाही. आपलं ऑर्थोडॉक घ्यायचं, प्यायचं. हाडामधलं तुमचं कॅल्शियम जरी संपलं असेल तरी तशाला तसं भरून काढायचं काम ऑर्थोडॉक करतं. मग गुडघेवाले त्याच्यासाठी एकदा टाळ्या होऊ द्या. त्याचबरोबर आता आपण या ठिकाणी हे पंचतुळशी आहे. 5 तुळशीच्या मंजुळांचा अर्घ आहे. याच्यामध्ये श्याम तुळस, राम तुळस, वन तुळस, श्री तुळस, शिबिर तुळस अशा 5 तुळशीच्या मंजुळांचा अर्घ आहे. हे 200+ आजारावर काम करतं. मार्केटमध्ये अनेक तुळशी आहेत, अनेक कंपनीच्या आहेत का नाही? पण त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे आपण डेमोच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवणार आहे. नवीन कोण आले लेडीज मधून? तुम्ही या मॅडम, तुम्ही काशी मॅडम येतात या, कोणतरी नवीन या. प्रभाषा मॅडम तुम्ही या. तुम्ही जरा माझ्यासारखे जरा राजकारणात या. आता मला सांगा आणि नवीन जेंट्स मधून
तर तुम्ही आज आलात का? हा या पुढं. आता तुम्हाला दोघांना सांगतो मी. ओके, हे समजून घ्या. हे बघा, हे जे ह्याच्यातले काढा सर तुमची. ही तुळशी आहे, ही मार्केट मधली तुळशी आहे आणि आपली तुळशी आहे, बरोबर आहे. ही तुळशी फक्त कितीला सर? 195 ला ही तुळशी आहे. ओके, कितीला? 195 ला. आणि ही आपली तुळशी मात्र 431 ला आहे. पण ही 200 प्लस हजारावर काम करते. ही काय काम करते तुम्ही बघणारच आहात, बरोबर आहे. मला सांगा, ही फक्त 195 ला आहे. तुम्ही ही घेणार का ही घेणार? ओके मॅडम, ही चॉईस केलेली आहे. सर तुम्ही पैशासाठी कुठली घेणार? हे घेणार. मग आता सरांनी कुठली चॉईस केली? कमी वाली. मग सरांनी काय केलं? पैशाला बघितलं का क्वालिटीला बघितलं? पैशाला बघितलं. आणि सरांनी काय केलं? ही तुळशी घेतली. मॅडमने जरा मॅडम मार्केटमध्ये फिरणार आहेत, राजकारणी आहेत. कारण त्या दिवशी घरी गेलो होतो, अनेक नेत्यांचे फोटो त्यांच्या घरी आहेत, राजकारणी आहेत. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊ द्या. कारण हे तुम्हाला सांगतो, मॅडमने त्याच्यामुळे ही चॉईस केलं. मार्केटमध्ये असल्यामुळे पैशाला बघितलं का मॅडमनं? क्वालिटीला बघितलं, क्वालिटीला. मग आता बघू दोन्ही मध्ये काय फरक होतोय. कुणाच्या शरीरातला आजार बाहेर निघून जातो, समोरच बघायचं आपल्याला. ओके, आता मॅडमने घेतलं, मॅडम ही सेवन करायला लागल्या बघा सर. आणि आता सर पुढे हात करा, पुढे कमी घ्या ना. आता बघा त्याचं 2 आता सर तुम्ही काय केलं? क्वालिटीला बघितलं नाही, पैशाला बघितलं. तुम्ही तुमच्या घरी ही आहे, तिथे नाही ही आहे. मग आता तुम्ही ही सेवन करायला लागला, टाका सरांच्या हातावर. म्हणजे आता आपण केमिकल कसं तुमच्या शरीरातलं बाहेर निघतं. हे थर्माकोल आहे. थर्माकोलचं आहे का नाही? थर्माकोल म्हणजे केमिकल 70 ते 80% याच्यामध्ये केमिकल आहे. सर तुम्ही वापरायला लागला, रोज कोमट पाणी करायला, रोज प्यायला, तुमच्या शरीरातलं केमिकल बाहेर चाललं का नाही बघू आपण. मॅडम आता तुम्ही पण तेच करायला लागला. एवढंच आहे, तुमच्याकडे आपले AWPLC पंचतुळशी आहे, 431 वाली आहे. आणि तुमच्याकडे 195 वाली आहे. दोघं बी सेवन करायला लागला. वेगवेगळ्या तुळशी आहेत. एक जण क्वालिटीला बघितलंय, एक जण पैशाला बघितलंय. बघू आता बरेच दिवस 1 महिना झालं तरी तुमच्या शरीरातला आजार निघून बाहेर जातोय का? ते केमिकल जळायला लागलंय का? निघून चाललंय का? अगोदर सरांना विचारू, तुमचं नाव काय सर? दत्तू सर. बघा आता दत्तू सर, आता तुम्ही खायला प्यायला तर आहात, ती काय होतंय तुमच्या शरीरातलं केमिकल निघायला का बाहेर? काय व्हायलंय का? नाही. म्हणजे शरीरातलं केमिकल बाहेर निघणार. दत्तू सरने कोणची चॉईस केली होती? 195 वाली. काहीच फरक नाही. बघा आता मॅडमला विचारू, अच्छा मॅडम पुढे या. तुम्ही केमिकल आता तुम्ही पण ही तुळशी खायला लागले, प्यायला लागलेला, तुमच्या शरीरातलं केमिकल निघून गेलं का नाही? एक निघून गेलं. मग मॅडम साठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. म्हणजे क्वालिटीला बघितलं, पैशाला बघितलं नाही. सरांनी मात्र क्वालिटीला बघितलं. अशा एक नव्हे 100 जरी खाल्ल्या तरी आपल्या शरीरात तसाच केमिकल जातं, आपल्या शरीरातले आजार तसेच राहतात. म्हणून मी सांगणार तुम्हाला सगळ्यांना, क्वालिटीला बघा, पैशाला बघू नका. ओके, थँक्यू. बसा सर, दोघांसाठी तर टाळ्या होत्या जोरदार. असे मार्केटमध्ये एक नव्हे तर अनेक प्रोडक्ट आहे. मग क्वालिटीला बघणार का पैशाला बघणार का सर? बरोबर ना सर? पुढे सर क्वालिटीला बघणार सगळेजण, बरोबर आहे. आता जाताना कुणी ही घेऊन जाईल का ही घेऊन जाईल? हे क्वालिटी वाले. बघा मॅम, बघा असं आता एक आपण समजून घेऊया. याच बरोबर असे अनेक आपल्याकडे मोटापा म्हणजे ज्यांचे वजन वाढलं, चरबी वाढली, त्यांच्यासाठी आपल्याकडे हे आहे. उभी डॉग आहे, स्लिम डॉग आहे. त्याचबरोबर मुळव्या बवासीरशी संबंधित पायरोडॉग, त्रिफळा, ज्यांना मुळ्या वगैरे आहे का नाही, त्यांच्यासाठी एक प्रोडक्ट आहे. त्याचबरोबर बघा मोटापाशी संबंधित हे पण आहे. त्याचबरोबर मस्तिष्क म्हणजे आपल्या मेंदूसाठी काय? ब्रेन डॉग काय काम करतं? मेंदू जागेवर आणायचं काम करतो. मेंदू ज्याचा सटक नाही ना, ते चिडचिडपणा करतेत ना, त्याला जागेवर आणायचं काम करतो. घरात असतं का नाही? इकडे चिडचिडपणा जास्त असतं का? इकडे असतं कुठे? मान्य केलं
असं पण बरे असो त्यांना तरी दोषी का? आपण काय सुद्धा नाही. त्याच्यामुळे दोन्हीला लागल का नाही? दोन्हीला पण लागतं ब्रेन डॉग. ओके, मायग्रेनचा त्रास असेल, अर्धडोकं दुखत असेल, त्याच्यासाठी आपण ब्रेन डॉग घ्यायचं. ओके, त्याचबरोबर बघा अलर्जीचे प्रकार अनेक आहेत. अलर्जीसाठी आपण हे बघू शकता. अलर्जी डॉग, अल्वेरा रस, तुरटी डॉग याच्या संबंधित हे आहे. कार्डिओ म्हणजे हृदयाची समस्या, बीपीची समस्या, त्यांच्यासाठी कार्डिओ डॉग रस आहे. पुन्हा आपल्याला दैनंदिन स्वास्थ्य केले, आपलं स्वास्थ्य ठीक करण्यासाठी काय कशाचं आहे? चहापत्ती आहे का नाही? ग्लुको ऑर्गन ती आपल्या संस्थेची आहे. आता दुकानात जायचं नाही, दुसरी तिथली सरगम वगैरे काय घ्यायचं नाही, फक्त दुकान बदलायचं. त्या दुकानातून जर घेतला तर तुम्हाला 1 रुपया मिळणार नाही डिस्काउंट. पण आपल्या दुकानातून घ्या, केज या ठिकाणी आपलं दुकान मोठं आहे, तिथून घ्या, तुम्हाला डिस्काउंट 15 ते 20% जाग्यावर डिस्काउंट मिळणार आहे. मग कुठून घ्या दुकान बदलणार का नाही? नक्की. राईस ब्रँड ऑइल पण आहे, तुम्ही बघितलं, तेल भाजीचं. त्याचबरोबर बघा अल्वेरा रस, खाज, खुजली, गचकरण, नायटा, त्याच्यासाठी अल्वेरा रस आहे, उच्च रक्तदाबाशी संबंधित. त्याचबरोबर बघा लिव्हरची समस्या, ज्याचा लिव्हरची समस्या त्याच्यासाठी लिव्हर डॉग आहे. पुन्हा ही किडनीची समस्या, स्टोन डॉग आहे, अल्वेरा आहे, शिबक डॉग आहे. ज्यांना मुतखडा वगैरे आहे का नाही त्यांच्यासाठी स्टोन डॉग आहे, मुतखडावाल्यासाठी. त्याचबरोबर बघा हाईट डॉग, ज्यांचं वजन वाढत नाही, तब्येत बनत नाही, उंची वाढत नाही, त्याच्यासाठी केजी डॉग लहान मुलाचा आहे. लहान मुलासाठी योगदान आहे. ते कसं तुम्हाला सांगतो. मी आणि मुकरम सर पालम या ठिकाणी गेलो होतो, मुकरम शेख सरांनी. तर आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. त्या ठिकाणी जन्मजात मुका आणि वैरा बाळ होता, 3-4 वर्षाचा होता. त्यांना सांगितलं, सर आमचं बाळ बोलत नाही, तुमच्याकडे कुठली औषधं आहेत का? आयुर्वेदामध्ये औषधं आहेत का? आम्ही म्हटलं आहे, विश्वास ठेवा. त्यांना आम्ही किडची डॉग हे दिलं, किडची डॉग दिलं. तुम्हाला चमत्कार झाला, मिरेकल रिझल्ट आला. 2 महिने फक्त त्या बाळानं सेवन केलं, ते बाळ बोलायला लागलं. हे मिरेकल रिझल्ट आहे. त्याचबरोबर पाहू शकता, आता लेडीजच्या ह्याच्यामध्ये जास्त थायरॉइड असतो का नाही? त्याच्यासाठी थायरॉइड आहे, थायरॉइड आहे. त्याचबरोबर श्वसन संबंधित म्हणजे जुनाट, खोकला, दमा, अस्थमा, त्यांच्यासाठी आपला क्लब डॉग आहे. पंचतुळशी आहे, आता दाखवलेले आपण. चहापत्ती आहे त्या संबंधित. वेलनेस, वुमन वेलनेस संबंधित म्हणजे स्त्रियांसाठी, महिलांसाठी संबंधित आहे गायना डॉग रस. गायना डॉग एवढं काम करतं, स्त्रियांचे कसलेही आजार असू द्या, कोणताही आजार असू द्या, स्त्रियांचे आजार बाई काढायचं काम गायना डॉग करतं. अहो तेच नाही, लग्न होऊन 20 वर्ष झालं नाही, 32 वर्ष लग्न होऊन झालं, घरामध्ये संतती नव्हती. लांब कशाला बेगे सरांच्या माध्यमातून रेणापूर या ठिकाणी वकील आलं. 12 वर्ष झालं, 12 वर्ष ना सर, 12 वर्ष झालं संतती नव्हती. त्यांनी भरपूर पूर्ण दवाखाने पालथे घातले होते, पण कुठं रिझल्ट आला नाही. आणि आपलं हे घेतलं, त्यांना मिरेकल रिझल्ट आला. त्यांच्या घरी गोंडस बाळ झालं. त्याचबरोबर पाहू शकता तुम्ही, व्हायरल इन्फेक्शन साठी आहे, व्हायरल डॉग आहे, कप डॉग आहे, बिओ डॉग आहे. त्याचबरोबर बघा सेक्सुअल पॉवर साठी पण आपले थंडरब्लास्ट, टेस्टोब्लास्ट असे हे पण संबंधित आहे. तुम्हाला सांगतो, ज्याची ब्लॉकेज झाले, नस ब्लॉक झाली, रक्त पातळ करायचं काम थंडरब्लास्ट काम करतं. एवढं जबरदस्त थंडरब्लास्ट आहे. त्याचबरोबर पर्सनल केअर, देखभाल म्हणजे आपल्यासाठी सकाळी उठल्यानंतर आंघोळ करताना आपण साबण वापरतो का नाही? आता दुसऱ्या दुकानाचं साबण वापरायचं नाही. हे आपले साबण पण 3 प्रकारचे आहेत, तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर बघा पर्सनल केअर, देखभाल से संबंधित म्हणजे आपल्याला सुंदर होण्यासाठी पण क्रीम आहे, स्वच्छताचे संबंधित आहे का ना? कोरोनाच्या काळामध्ये वापरलं काय आपण असं? तर आता देखील कधी कोरोना होईल आपल्याला सांगता येत नाही. त्वचाशी संबंधित म्हणजे त्वचासाठी हे पण आहे. त्याचबरोबर तुम्ही नशा मुक्ती, दारू, गुटखा, गांजा, चरस, कुठलीही नशा असू द्या, त्याच्यासाठी आपल्याकडे आडी डॉग आहे आणि प्रोडो पावडर आहे. आडी डॉग म्हणजे दारू, आम्ही असे किती घर आहेत उद्ध्वस्त व्हायलेले संसार, आम्ही आडी डॉग दिलं, ते आज संसार जागेवर आले. आशीर्वाद घेता हात, आम्ही आशीर्वाद घेतात. या हातात आशीर्वाद आहे आणि या हातात पैसे आहे. मग काम चांगलं आहे का नाही?
आहे का नाही? हेल्थचं मी काम करायला तर वेल्थचं मी काम करायला पैसे मिळाले, आशीर्वाद मिळाले का नाही? मग दोन्ही काम आपलं करायला तयार आहात का नाही? येस ऑर नो? उद्या एकदा तुमच्यासाठी बालों की देखभाल, केसांची समस्या, हे मुक्रम सर तुम्ही पाहिला तर त्यांनी छानपैकी हॉस्टेल करत आहात. आता तुम्हाला तेवढं त्यांच्या डोक्यावरती केस दिसायलेत, पण 1.5-2 वर्षापूर्वी मला भेटले, त्यांच्या इथे टक्कल होतं, फोटो आहे त्यांच्याकडे पहिले. आता ते त्यांना हे घेतले, बालों की देखभाल केले मुक्रम सर, हे रिझल्ट समोर आहे. मुक्रम सरासाठी एकदा टाळ्या होऊ द्या. म्हणजे आपल्याला पण केस घाबरायचं नाही. गंजो को भी बाधा आती है. ओके, याबरोबर दैनिक पोषण से संबंधित आहे, दोन्ही वगैरे पाचन संस्था केली आहे, पचन होण्यासाठी डिजिटल पावडर वगैरे ते पण आहे. ज्यांना पचन संस्था ज्यांना व्यवस्थित नाही त्यांची आय ड्रॉप, नेत्र समस्या संबंधित म्हणजे डोळ्यासाठी, डोळ्याचे अनेक प्रॉब्लेम आहेत. डोळ्यातून समजा टीक पडलेली असेल, काचबिंदू असेल, मोतीबिंदू असेल, डोळ्यात पडदा आला असेल, डोळ्यातलं पाणी येत असेल, म्हणजे डोळ्यातलं कुठलीही समस्या असली तर कोणता आपल्याकडे आय ड्रॉप घेऊन जाणार का नाही? समस्या असल्यावर घेणार का नाही? हे सांगलो. त्याचबरोबर हे बघा, मास डॉग ज्यांना मसल पॉवर ची संबंधित वापरतात का नाही आपण जिम मध्ये, ते पण आहे आपल्याकडे. त्याचबरोबर नोनी डॉग आहे, नोनी पण आहे आपल्याकडे. आणि हे होम केअर म्हणजे घरी लागणारे प्रोडक्ट, असं एक तरी घराच्या घरी प्रोडक्ट लागत नाही, लागते का नाही? असं हात वगैरे करा, माझ्या घरी लागत नाही, लागत नाही लागतात. बरोबर आहे, मी भुगली टाकतो, हिना मॅडम मी भुगली टाकत असतो म्हणून हे असते. त्याच्यामुळे आम्ही का भुगली टाकतो, प्रत्येकाचं लक्ष माझ्याकडे आहे का नाही चेक करतो. ओके, त्याच्यामुळे लक्ष असायला पाहिजे. ओके, हे प्रत्येक घरी लागतं, हे पण घरी लागतं. होम केअरचे मेकअप मंत्रा, मेकअप करायला कुणाला आवडत नाही? सगळ्याला आवडतं ना? सुंदर राहणं सगळ्याला आवडतं का नाही? आवडतं का नाही सर? तुम्ही तर पहिले सुंदर आहेत थोडेसे सर, तुम्हाला राहायची गरज नाही. पण आमच्या जागे ज्याला सुंदर नाही त्याला सुंदर आवडेल का नाही? सुंदर, प्रत्येकाला सुंदर आवडतं. त्याच्यामुळे बघा मेकअप मंत्र हे पण आहे. अहो शेतकऱ्यासाठी पण आहे, शेतकऱ्यासाठी पण आपल्याकडे प्रोडक्ट आहे. शेतकऱ्याला काय म्हटलं जातं? जगाचा गोळे मॅडम टाळ्यामध्ये त्यांनी जगाचा पोशिंदा, मग शेतकरी राजा हो. आता केमिकलचं तुम्ही बियाणं घेऊ नका, केमिकलचं औषध घेऊ नका, शेतीची नासधूस करू नका. आता आपले कुठले घेणार? आपल्या AWP चे शेतीचे प्रोडक्ट घेणार का नाही? येस ऑर नो? नक्कीच म्हणून टाळ्या तुमच्यासाठी एकदा फळात वाजवा. आता हे सगळं झालं हो. प्रोडक्ट आपण पाहिले, कंपनी पाहिली, संस्था पाहिली, संस्थेचे MD पाहिले, प्रोडक्ट हेल्थ विषयी आपण चर्चा केली. हेल्थ विषयी चर्चा केली का नाही? अर्धा तास आपण केली का नाही? मग काय तर म्हणते सर हेल्थ विषयी चर्चा केली हो, तुम्ही पैसा म्हणाला, करोड रुपये या ठिकाणी मिळतात म्हणाला, पण पैशाचं काही बोलतच नाही. आली वेळ आता मी 15 मिनिट फक्त कशाचं बोलणार? पैशाचं बोलणार. पण पैशाचं बोलत असताना तुम्हाला अनेक काम सांगणार नाही, अनेक हार्ड काम सांगणार नाही, फक्त 3 स्टेप सांगणार. किती? 3 स्टेप म्हणजे 3 स्टेप फक्त करायच्या, सोप्या. अडाणीतला अडाणी माणूस करू शकतो, शेतामध्ये जाणारी लेडी 3 स्टेप करू शकतो, MBBS डॉक्टर करू शकतो 3 स्टेप. जमल तुम्हाला करायला? आर्थिक क्रांती आता आपण या 15 मिनिटांमध्ये तुमची आर्थिक क्रांती होणार आहे. मग आर्थिक क्रांती तुमच्या जीवनामध्ये येणार आहे, मग त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे का नाही? आर्थिक क्रांती होणार आहे. सांगू समजून? पहिली स्टेप आहे परचेस द प्रोडक्ट. म्हणजे आता ज्यांनी बघितलं मॅडम, तुम्ही तुळशी बघितली, चांगली वाटली का नाही? परचेस करणार का नाही?
तुळशी घेणार का नाही? अरे आपण आय ड्रॉपचा इथं डेमो दिला नाही वेळेअभावी. हा आता ती वा मॅडम साठी टाळ्या उडल्या. आता ती तुम्ही शेअर करायची किती स्टेप आहे सांगतो. पहिली स्टेप अशा मॅडमनी परचेस द प्रोडक्ट म्हणजे प्रोडक्ट घेतलं. प्रोडक्ट घेतलं तुम्ही वापरायला लागला. वापरल्यानंतर काय होईल? टेक द रिझल्ट. आला का नाही रिझल्ट? शरीरातलं केमिकल गेलं का नाही निघून? रिझल्ट आला. आता दुसरी स्टेप, रिझल्ट आल्यानंतर तुम्ही काय करणार आहात? शेअर करणार म्हणजे प्रमोट द प्रोडक्ट. मराठीमध्ये जाहिरात करणार. जाहिरात करणार का नाही? अशा मॅडमचं नाव घेतो म्हणजे त्याच एकट्या करणार नाही. इथं प्रत्येक जण जाहिरात करायला लावले आणि प्रत्येकाने जाहिरात केली आपल्या जीवनामध्ये. केली का नाही? चांगल्या डॉक्टरचं नाव सांगितलं का नाही मैत्रिणीला? चांगल्या साडीवाल्याचं दुकान दाखवलं का नाही? दाखवलं का नाही? जाहिरात केली का नाही आपण फुकट आतापर्यंत? पण आता इथून पुढे फुकट जाहिरात करायची नाही. जाहिरात करायची पण त्या जाहिरातीचे पैसे मिळाले पाहिजे. मग तुम्ही सर्वजण जाहिरात करायला तयार आहात का? yes or no? yes or no? मग आता जाहिरात कशी करायची बघा. या ठिकाणी ही नोकियावाले उदाहरण दिले. यांच्या जाहिराती होतात का नाही? हे ब्रँड आहेत पण जाहिराती करतात का नाही? ब्रँडचे जाहिरात होतात का नाही? याची पण जाहिरात होते का नाही? म्हणून आपण घेतात का नाही? त्याचबरोबर बघा ही जाहिरात अनेक प्रकारच्या, हे सगळे जाहिरातीवाले आहेत का नाही? बघा जाहिरात केल्यानंतर काय असतं हे सगळं या ठिकाणी गणित दाखवलंय. पण आता आपल्या कोपऱ्यात असली केअर वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या प्रोडक्टची जाहिरात करायची. 8 कॅटेगरीचे प्रोडक्ट आहेत. कोणते समजून घेऊया. पण त्याच्यासाठी जाहिरात करण्यासाठी टू स्टार्ट बिझनेस करण्यासाठी काय आपल्याला पहिलं ऑप्शन आहे फॅमिली जॉईनिंग. म्हणजे फॅमिली आपल्या सुखरूप ठेवायची का नाही? फॅमिली निरोगी ठेवायची का नाही? मग आपण औषध घ्यायचे म्हणल्यानंतर पैसे लागतील का नाही? म्हणजे फॅमिली जर निरोगी ठेवायची असेल, फॅमिली पॅकेज जर तुम्ही घेतलं 45 ते 50 हजाराचं, त्याच्या बदल्यामध्ये संस्था तुम्हाला 300 एसपी देते. किती? 300 एसपी म्हणजे पॉइंट आहे. आणि आयडी किती देते? 3 आयडी देते. म्हणजे ज्यांनी आपल्या घरासाठी म्हणताय घेतलं घर सुखरूप ठेवण्यासाठी तर ओके. पण काही जण म्हणते तसं पुन्हा सांगतो तुम्हाला. ओके. आता दुसरं टू स्टार्ट बिझनेस कपल जॉईनिंग. कपल साठी 32,000 ते 35,000. किती? 32 ते 35,000. त्याच्यासाठी 200 एसपी आणि आयडी किती? 2. त्याच पटीत इन्कम पण मिळणार आहे तुम्हाला. समजून घ्या. त्याच्यानंतर तिसरी, कुणी म्हणते सर माझ्याकडे 50,000 नाही तो. ओके. कुणी म्हणते माझ्याकडे 32,000 नाही तो. ओके. तिसरं ऑप्शन आहे का मला फक्त आम्हाला सिंगल जॉईनिंग. मला फक्त निरोगी एकटीलाच राहायचंय. मला फक्त एकट्यालाच निरोगी राहायचंय. माझ्या फॅमिलीचं मला घेणं देणं नाही. पण मी एकटं राहणार आहे. मग सिंगल जॉईनिंग साठी काय? स्वतःसाठी काय? 16 ते 18 हजाराचं तुम्ही जर प्रोडक्ट स्वतःसाठी घेतले त्याच्या बदल्यामध्ये आपल्या संस्था 100 एसपी देते. आणि तुम्ही काहीच नाही घेतलं बदल्यात काय देईल का तुम्हाला? नाही देणार. मग किती एसपी दिल्या सिंगल साठी? किती दिल्या सर? 100 दिल्या. आणि आयडी किती दिला? 1 आयडी दिला. समजलं ना? ओके. 1 आयडी दिला. त्याचबरोबर प्रोसेस. त्याच्यासाठी प्रोसेस काय? डू द रजिस्ट्रेशन. तुमचं रजिस्ट्रेशन व्हायला पाहिजे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सिलेक्ट द पॉइंट. तुम्हाला पॉइंट सिलेक्ट करायचे. त्याचबरोबर सिलेक्ट द प्रोडक्ट सिलेक्ट करायचे. आणि हे पेमेंट तुम्ही फोन पे देऊ शकता, नगदी देऊ शकता. आणि हे सगळं आता इथून मात्र तुमचा हा बिझनेस प्लॅन चालू झाला. विस्तारित व्यापार तुमचा चालू झाला. हा प्रोफेशनल व्यवसाय तुमचा चालू झाला. या व्यवसायासाठी एकदा बिझनेस प्लॅन आता समजून घेऊया. इथं अशा मॅडम तुम्ही काय घेतलं? एकटीनं प्रोडक्ट घेतलं, तुम्हाला रिझल्ट आला. त्याच्यानंतर तुम्ही काय केलं? तुमच्या 2 साईट आहेत त्या, यशव आणि जिओ.
लेफ्ट किंवा राईट पण म्हणू शकता. तुमच्या यशवला तुमच्या यजीवला या दोघांनी जर घेतलं तर तुमचं बघा सेल्स ग्रोथ कमिशन, तुमचं कमिशन किती झालं, तुम्ही विक्री तुम्हाला आठवड्याला किती पैसे आले. अशा मॅडमचं फक्त नाव घेतो, सगळ्यासाठी आहे समजून घ्या. कारण बिझनेस प्लॅन आहे, आर्थिक क्रांती होणार आहे. एक किती आले 1000 रुपये आठवड्याला किती आले मॅडम 1000. पुन्हा इथं प्लस लिहिलंय, प्लस कशामुळे लिहिलं प्लस दुसरं जर तुम्ही केलं तर तुम्हाला मात्र या ठिकाणी 2 आणि 1 जर केलं तर तुम्ही पहिली लेवल झाला ब्रॉन्झ झाला. पहिल्या लेवलचं नाव काय ब्रॉन्झ. मान सन्मान सत्कार तुमचा या ठिकाणी होणार आणि त्याच्या बदल्यामध्ये मंथली लेवल रँक बोनस तुमचं होणार. ब्रॉन्झ लेवलचे रँक इन्कम किती येणार, बोनस येणार, बोनस एक्स्ट्रा किती 15,000 नाही मॅडम 1500 रुपये. पुढे 15 बी येणार, पुढे दमदार पुढे आहे किती 1500 टोटल. बघा आता मात्र या ठिकाणी आता बघा या ठिकाणी विस्तारित व्यापार होत गेला. मॅडमच्या या साईडला 600 आणि एजो साईडला 300 एसपी झाल्या. तर तुमचा आठवड्याला चेक किती आला 3000चा. तुम्ही कोण सिल्वर झालात का नाही, सेकंड रँक सिल्वर झाला. आता बोनस किती आलं 4.5 आणि 3 किती 7,500 रुपये आले. बघता बघता विस्तारित व्यापार वाढत गेला. अशा मॅडम गोल्ड झाल्या टोटल इन्कम किती आलं, टोटल रकाना बघा 15,000 आले मॅडम. आता किती 15,000 टोटल 15,000. प्लॅटिनम झाल्या किती आले 32,000. पुन्हा एमराल्ड झाले किती आले 69,000. तुम्ही म्हणत असाल जालिंदर सर सुरुवातीला म्हणले ते करोडो रुपये मिळतात, लाखो रुपये मिळतात आणि या ठिकाणी फक्त हजारातच आहे. 69,000 म्हणजे हजार झाले ना, लाखो तरी मिळाले का तुम्हाला नाही. थोडस धीर धरा, लाखो रुपये देखील तुम्हाला मिळणार. ते कसे बघा, तो पास झाला 6वी रँक झाली. गीतामुळे मॅडम पास झाल्या. त्यांच्या 2 तारखेला किती त्यांच्या खात्यात पैसे आले 2,10,000. तर आता वाढून आले 20,000 म्हणजे किती आले 2,30,000 एका महिलेच्या खात्यावर. हे बिझनेस त्यांचा बिझनेस करत केलेल्या कामातून किती आले 2,30,000. रुबी स्टार झाल्यानंतर किती 3.5 लाख आणि 50,000 काय बाईक फंडसाठी. बाईक घेण्यासाठी आपण कर्ज काढतो का नाही. आता इथं फंड आहे, कर्ज काढायची गरज नाही. बघा असा रँक होत गेल्या. सफायर झाला 6 लाख आणि 2+2 फॅमिली दुबई विमानात जाणार का नाही. आता माझं सफायर होणार आहे, मी आणि हम दो आणि हमारे दो आणि 2-3 महिन्यामध्ये दुबईला मी फॅमिली जाणार. तुम्ही पण नक्की जाणार बरोबर. ओके सफायर झाल्यानंतर आता पुढे बघू. स्टार सफायरला 6 लाख काय कार फंड आहे. इथं कार घ्यायला देखील लोन करावं लागतं का नाही, पैसा करतात का नाही, लोन करावं लागतं. डायमंड झाला, डायमंडला किती लाख आहे 9 लाख रुपये कार फंड. ब्लू डायमंडला 5 लाख रुपये गोल्ड फंड आहे. सोन्यासाठी फंड आहे 5 लाख रुपये. इथं आपण सोनं गिरवी ठेवतो असतं का नाही, बँकेमध्ये आपलं सोनं घाण असतं का नाही, पण इथं फंड मिळतो. 12 लाख रुपये कार फंड. त्याचबरोबर 13-15 लाख रुपये फंड फॅमिली काय सिंगापूर आहे. त्याचबरोबर बघा करंडामध्ये 19 लाख हाऊस फंड. 19 लाखाचा काय हाऊस फंड. रँक किती आहे 14व्या रँकला. तुम्हाला 21 लाख घर बांधण्यासाठी फंड किती आहे. बंगला बांधचाल का नाही, बंगला होईल का नाही आपला, नुसता फंड मिळतो फंड. त्यानंतर 15वे 25 लाख रुपये काय कार फंड आहे. 25 लाख कितीची कार घेऊ शकतात का नाही, कोटीची कार येईल का नाही आपल्या दारामध्ये. त्याचबरोबर बघा 16वी रँक रॉयल ॲम्बेसिडर 35 लाख कार फंड.
किती 35 लाख आणि क्राउन डायमंडला किती आहे 50 लाख रुपये आणि ब्रँड अम्बॅसिडरला 2 करोड कार आपल्या सर्वांचे मेन महाराष्ट्रामध्ये ज्यांचा पहिला आयडी आहे सर्वांचे महागुरुजी मुर्तुजा शेख सर यांची 2 करोड कार फंड म्हणल्यानंतर त्यांची किती करोडची गाडी आली सर 2 करोडची मुर्तुजा शेख सरांची डिफेंडर गाडी आली 2 करोडची मुर्तुजा शेख महागुरुसाठी जोरदार टाळ्या टोटल हा व्यवसाय कितीचा आहे 70 करोड प्लस अवॉर्ड रिवॉर्ड एवढ्यावर थांबली नाही संस्था 2 आणि आपल्या वाढल्यात रँक 20 रँक आहे का 20 लेवलचं इन्कम किती आहे टोटल 148 करोडचा हा विस्तारित व्यापार आहे पण आपल्याला पचत आपल्या सर्व आपल्या बुद्धीच्या बाहेरचा खेळ असं वाटतो का नाही पण हाडा मासाचीच माणसं आहेत हाडा मासाचीच माणसं आहेत त्यांनी एवढे पैसे कमावले मग आता बघा नो टाइम लिमिट आहे का नाही टाइम लिमिट वगैरे फॅमिली सिक्युरिटी या ठिकाणी फॅमिली सिक्युरिटी पण ठेवली आपण काम करत आहात आपण हे काम करत आहात आणि अनावधानाने जर आपल्यासोबत असं काही घडलं ही घटना जर आपल्यासोबत घडली तर नॉमिनी फॅसिलिटी आपल्या संस्थेनं ठेवलेली आहे ती नॉमिनीची फॅसिलिटी बघा सिक्युरिटी आपल्याला आपण हे बाहेर असताना आपल्याला लो सिक्युरिटी नाही बाहेरच्या आपण जे व्यवसाय करतात तिथं पण जिथं मात्र आपल्याला सिक्युरिटी ठेवली या ठिकाणी हा आपला पूर्ण विस्तारित व्यापार आहे असं आपलं स्ट्रक्चर आहे एसओ टीम वरी सगळ्यात कुणाचं नाव आहे कुणाचं नाव घेतलं होतं आशाताई आता नॉमिनी सिक्युरिटी आहे वरी तुम्ही अनावधानाने जर काय आपल्या सोबत झालं तर पण आता आशाताईचं नाव घेत नाही आशाताई म्हणतात माझं नाव घेण्यापायी बोलवलं का तुम्ही आता बरोबर आहे आता पण इथं कोण आहे बघा आमचे फायटर जालिंदर सर बहीणबाई त्यांनी बहीणबाईची काळजी घेतली जालिंदर सर ओके जालिंदर सर या ठिकाणी आहे अनावधानाने माझ्यासोबत जर काही घडलं आणि मी देवाघरी गेलो जी भारत सरकारला जमलं नाही ते आपल्या संस्थेने केली मी जरी देवाघरी गेलो तरी हाच आयडी जसाला तसा माझ्या मिशनच्या नावाने ट्रान्सफर केला आणि सगळे पैसे कुणाच्या खात्यात जाते मिशनच्या खात्यात जाते झालं वरी लिहिलंय 3 जनरेशन फॅमिली सिक्युरिटी म्हणजे 3 पिढ्याचा विचार आपल्या संस्थेनं आपला केला पहिली पिढी मिशेस पण अनावधानाने मिशेसचं जर काय झालं आणि ते पण देवाघरी गेली आता बाळ रस्त्यावर आली काय करणार पण आपली संस्था नाही थांबली दुसरी पिढी तोच आयडी कुणाच्या नावाने ट्रान्सफर झाला मुलीच्या नावाने ट्रान्सफर झाली दुसरी पिढी हा पैसा कुणाच्या खात्यात झाला मुलीच्या खात्यात आणि मुलीचं जर काय बरं वाईट झालं तर तिसरी पिढी कुणाच्या नावाने आयडी ट्रान्सफर होणार मुलाच्या नावावर होणार तिसरी पिढी झाली का नाही म्हणजे आई नाही वडील नाही तरी पण जे भारत सरकारला जमवण्यात आपल्या संस्थेने केलं का नाही अशी मात्र संस्था आहे या मात्र संस्थेसाठी एकदा टाळ्या होत्या आपल्या संस्था एवढ्यावर थांबली नाही नॉमिनी फॅसिलिटी चिल्ड्रन एज्युकेशन साठी 2 लहान बाळासाठी आपल्या संस्थेनं 12वी पर्यंत त्याच्या शिक्षणाची जिम्मेदारी आपल्या संस्थेने केली हे पण केलं आपल्या तेच नाही या ठिकाणी बघू शकता परिवार सुरक्षा योजना या सुरक्षा योजनेसाठी विमा भरायचा नाही
कसलाच 1 रुपयाचा विमा भरायचा नाही, हप्ता भरायचा नाही, पण फक्त एकदा घेतलेला डिसिजन आणि बघत बघत 5व्या लेवल पर्यंत गेला, एमराल्ड झाला. एमराल्डचं काय बरं वाईट झालं, 1,00,000 रुपये संस्था 8 दिवसाच्या आत त्याच्या खात्याला ट्रान्सफर करते. ही एक्स्ट्रा इन्कम आहे. टोपाज झाला, टोपाजचं जर काय बरं वाईट झालं तर 2,00,000 रुपये त्याच्या खात्यात, आणि रुबी स्टार झाला तर 3,00,000 रुपये. म्हणजे रुबी स्टारचं काय बरं वाईट झालं तर 3,00,000 रुपये, असं 22,00,000पर्यंत फंड परिवार सुरक्षा योजना आपल्या संस्थेने दिली. सर दिली का नाही? मग मला सांगा, आता मग आपण डिसिजन घेणार का नाही? हे सगळं ऐकल्यानंतर डिसिजन घेणार का नाही? फर्स्ट राईट डिसिजन और सपोर्ट द सिस्टम. पण डिसिजन कधी घ्यायचं? संत कबीरचा दोहा